कसे आहात मंडळी? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. माफ करा, यावेळेस खूप उशिरा आलेली आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन. कारण तब्येत थोडी ठीक नव्हती, अजूनही घसा ठीक नाही आहे, तर तुम्ही माफ कराल ही आशा करते. मंडळी, आता वर्षाचा अखेरचा महिना आलेला आहे आणि या अखेरच्या महिन्यामध्ये आपण काय करू शकतो, कसे छान छान दिवस या महिन्यातही आपल्याकडे आलेले आहेत. सर्वात प्रथम येती 11 तारखेला अमावस्या सुरू होती आहे. आता ही जी अमावस्या आहे, प्रथम अमावस्या आली आहे, तर ही अमावस्या जी आहे ना, ही आपण कशी साजरी करायची आहे. अमावस्या ही आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलंच करण्यासाठी आलेली असते. आपल्याला पितरांचा त्रास असेल, आपलं कुठे काही काम अडत असेल, आपली मुलं आपलं ऐकत नसतील, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. कुठे पॉलिटिक्स असतं आपल्या ऑफिसेसमधनं, नोकऱ्यांमधनं, कुठे मुलांना ॲडमिशनचा प्रॉब्लेम होतो, कुठे सिलेक्ट केले जात नाहीत जॉबमध्ये. असे अनेक प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये. मी त्याला प्रॉब्लेम म्हणत नाही, मुळात मी त्याला चॅलेंजेस म्हणते. कारण प्रॉब्लेम असतो तिथे सोल्युशन असतं, पण जेव्हा चॅलेंज म्हणून आपण त्या गोष्टींना स्वीकारतो ना मंडळी, त्यावेळेस आपण अगदी आतून ते एन्थुॲझम असं जागं करून आपण त्या गोष्टींसाठी अगदी मनापासून असा वेग घेऊन काम करायला लागतो. आणि माझी तीच इच्छा आहे की माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूवर्सनी अगदी अमावस्येला न घाबरता, काहीही जास्त टेन्शन न घेता अमावस्या साजरी करावी. आणि मला वाटतं हे मी प्रथमच असं बोलत असेल, कारण खूप जणांना अमावस्या आली की त्रास होतो, खूप जणांना चिडचिड होते, खूप जणांची डोकी जड होतात, घरामध्ये वाद होतात, कटकटी होतात. याच्यावरही मी व्हिडिओ बनवलेला आहे, सर्वांनी पाहिला असेलच. पण मुळात आपण मानायचंच का की अमावस्या आलेली आहे आणि आता आपल्याला त्रास होणार आहे, अमावस्या येते आता मला त्रास होणारच आहे. जर तुम्ही मानलत ना, तर तुम्ही तो डिवाईनमध्ये मेसेज सोडला आणि तुम्हाला त्रास होणार हे 100% आहे. त्याच्यामुळे विचारांमध्येच बदल करा. तुमची थॉट प्रोसेस जेव्हा चेंज होईल, त्या क्षणापासून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले दिसतील. आता हे मी का सांगते, कारण अमावस्या आली, पौर्णिमा आली की मलाही त्रास होत होता. मीच विचार केला की असं का होतंय, मला का त्रास होतो, मग कोणीतरी काही करतंय का, काहीतरी कोणाचं चालू असेल माझ्यावर जळणारी बरीच लोक या दुनियेमध्ये आहेत, माझ्या आसपास आहेत, माझी खास आहेत. असू द्यात ना, निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलं जातं. आणि जितकं कोणी आपलं वाईट चिंतन ना, त्या क्षणापासून तुमचं चांगलं होणं सुरू होतं. बरेच जणांना काही गोष्टी लगेचच लागतात, करणी हे ते भाणामती, या गोष्टी प्रत्येक जणाला नाही बाधत. कारण त्यामध्ये काही जणांचा ऑरा इतका क्लिअर आणि ते लोक उपासनेतले चांगले साधक असतात. त्या लोकांना लागतो जे भरपूर नेगेटिव्ह असतात, घरात पण नेगेटिव्हिटी असते किंवा वास्तुदोष असतो, पितृदोष असतो, तुमचा ऑरा वीक असतो ना, या लोकांना बाहेरच्या बाधा लगेच लागतात. त्याच्यामुळे मंडळी, घर स्वच्छ ठेवा. तुमचा ऑरा कसा क्लीन करायचा आहे, मला अगदी प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये हा विचारा, मी नक्की सांगेन. त्याच्यावर मी नक्कीच एक व्हिडिओ बनवीन. आणि तुम्हाला स्वतःला थॉट प्रोसेस चेंज करून तुमच्या डोक्यामध्ये सतत आणि सतत सकारात्मक विचार ठेवा आणि मग पहा त्या क्षणापासून तुमचं आयुष्य कसं बदलायला लागतं ते. तर मंडळी, चला, आजचा विषय खूप छान आहे. 11 तारखेला येणारी अमावस्या आहे आणि ही जी अमावस्या आहे ही सोमवती अमावस्या आहे. तर विषय चालू करण्यापूर्वी माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये. बरं मंडळी, मी नाव बदललेलं आहे मिस्टिकल एरा, कारण आत्तापर्यंत मी कन्फर्म नव्हती कुठल्या नावासाठी. पण हे मिस्टिकल एरा जे मी नाव ठेवलेलं आहे ना, तर ते हे जे नाव आहे ना, हे प्रत्येक देवीचं पहिलं अक्षर आहे नावातलं, ते घेऊन मी हे नाव बनवलेलं आहे. आणि आशा करते तुम्हालाही हे नाव खूप आवडेल. तर हा व्हिडिओ जो मी आता तुमच्यासमोर घेऊन येत आहे, हा पूर्ण पहा, शेवटपर्यंत अगदी पाहायचाच आहे, कारण शेवटचा उपाय फार महत्त्वाचा असतो. आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. जे कोणी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरलेले असतील त्यांनी फटाफट चॅनल सबस्क्राईब करा. तर मंडळी, 11 तारखेला जी सोमवती अमावस्या येत आहे, मुळात ही सोमवती म्हणजे सोमवारी आलेली अमावस्या आहे. आणि सोमवारी आलेली अमावस्येचं आपल्याला महत्त्व फार माहीत आहे, कारण आपण शंकराची उपासना या दिवशी करायची आहे. ज्यांना पितृदोष आहे त्या मंडळींनी पाण्यामध्ये काळे तीळ आणि 1 बेलाचं पान हे घेऊन शंकराच्या महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. तिथे बसून आपल्या पितरांसाठी
चुकलेले आपले जे पितृ आपल्या घरातनं गेलेले आहेत ते आपल्यावर का नाराज आहेत, का आपल्याला पितृदोष आलेला आहे, मनोमन ते आठवायचं. आपण आपल्या पितरांना कुठे त्रास झालाय का आपल्यामुळे. आपली पितृ आपल्यावर जेव्हा नाखुश असतात याचाच अर्थ आपण किंवा आपले जे पूर्वज असतात कुणीतरी काहीतरी त्यांच्या मनाविरुद्ध वागलेलं असतं. मग आपल्याला पितृदोष येतो आणि तो पिढीला भोगायला लागतो आणि ते भोगणं फार भयंकर असतं मंडळी. त्यामुळे आपला राहू कायम खुश ठेवा आणि आपले राहूमुळे आपल्याला पितृदोष पण येतो. तर आपला पितृ हे कायम आपल्यावर खुश झाले पाहिजे. त्यासाठी तर्पण करायला विसरायचं नाही. अमावस्येला तर्पण म्हणजे पाण्यामध्ये काळे तीळ टाकून पितरांना अर्पण करायचं आहे. आणि या दिवशी बिनमिठाचा भात बनवून पिंड कावळ्यांसाठी ठेवायचं आहे, म्हणजे पितरांसाठी ठेवायचं आहे. त्याच्यावरही दही आणि काळे तीळ तुम्हाला ठेवायचे आहेत. व्यवस्थित त्यांना नैवेद्य दाखवा. ह्या झाल्या छोट्या छोट्या गोष्टी. तुम्हाला महादेवाच्या देवळात जायचं आहे, तर्पण करायचं आहे, कावघास ठेवायचं, ह्या झाल्या छोट्या छोट्या गोष्टी मंडळी. पण अमावस्येला आणखीन तुम्ही काय करू शकता. खूप अडचण आहे, खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यातून मार्गच निघत नाही आहे. अशा वेळेस काय करायचं. सगळं करून थकलो पण काहीच उपाय मिळत नाही आहे. थकलो आम्ही की आम्हाला आता काही करायची अजिबात मनाची पण इच्छा नाही आहे आणि शारीरिक उत्साहही नाही आहे. अशी जी लोकं आहेत ना, या लोकांनी फक्त एकदा, मी सांगते म्हणून फक्त एकदा अमावस्येपासून किंवा अमावस्येच्या दिवशी 2 तास काढा. या 2 तासामध्ये तुम्ही नवनाथ पारायण करा. नवनाथ पारायणाची पोथी तुमच्या आजूबाजूला जर स्वामींचं केंद्र असेल तर तिथे मिळते. ती पूर्ण पोथी त्या 2 तासात वाचा. तुम्ही संकल्प घेऊन वाचा. आसन घेऊन बसायचं, समोर उदबत्ती लावायची, तुपाचा दिवा लावायचा आणि नवनाथांना प्रार्थना करायची. नवनाथ म्हणजे अगदी सगळ्यांचे नाथ आहेत आणि ते तुम्हाला नक्कीच मार्ग देतील. कुठलीही पोथी आपण वाचतो त्याची फळं आपल्याला आपल्या कर्मानुसार मिळतात. त्याच्यामुळे जे तुम्ही करता ते फक्त मनापासून करा. त्याची फळं निश्चितच मिळणार हे याची खात्री ठेवून करा. त्या पोथीवर विश्वास ठेवून करा. नवनाथ म्हणजे मला फार जवळचे आहेत. माझे मामा नाथपंथी, माझी बहीण नाथपंथी, मी नाथपंथी आहे. कारण माझ्या आईने आमच्यावरती संस्कार केलेले आहेत. माझ्या बहिणींनी माझ्यावरती संस्कार केलेले आहेत. आज मी नाथपंथी आहे. नाथांविषयी प्रचंड आदर, प्रचंड माझ्या मनामध्ये भक्ती आणि प्रचंड प्रेम माझं नाथांवर आहे. मला सख्खा भाऊ नाही आहे पण नाथांना मी माझा भाऊ मानते. त्याच्यामुळे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते की तुम्ही नवनाथ पोथी निश्चित वाचा. ज्यांच्या आजूबाजूला जर केंद्र नसेल आणि त्यांना ती पोथी मिळणं अशक्य असेल तर त्यांनी नवनाथांची पोथी घ्यावी, ज्याच्यामध्ये 40 अध्याय आहेत आणि त्याच्यातला शेवटचा अध्याय रोज 9 दिवस वाचावा. पण ते अमावस्यापासून त्यांनी चालू करावं. स्त्रियांनीही ही पोथी स्त्रियाही वाचू शकतात. त्याच्यामुळे तेही टेन्शन नाही आहे. त्याची उपासना जी काही आहे ती पोथीमध्ये लिहिलेली असते. पण शेवटचा अध्याय यासाठी वाचायचा आहे कारण 40 अध्याय वाचणं ते इतकं 9 दिवसामध्ये प्रत्येकाला शक्य होईल असंही नाही आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी निश्चित वाचावे. पोथीमध्ये क्रमाने कसे वाचावे ते दिलेलं आहे. पण ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी फक्त 40वा अध्याय वाचावा. 10 मिनटं लागतात. तर तुम्ही असं ठरवलं की या दिवशी मी 9 वेळा हा अध्याय वाचणार आहे तर नक्कीच तुम्हाला 2 तास लागतील. पण निश्चित वाचा. तुम्हाला त्याची प्रचिती लगोलग येईल. आपल्या कर्मानुसार आपल्याला फळं मिळत असतात. आपल्या कर्मानुसार आपलं आयुष्य चाललेलं असतं. म्हणून जी काही कर्म असतात, जे काही भोग असतात ना, यांना भोगूनच संपवावे. तुमच्या उपासनात त्या सगळ्या भोगांना कुठेतरी सुसह्य करतात. तुम्हाला सहन होईल असे तयार करतात कारण तुम्ही उपासनेमध्ये असता. तुम्ही चांगले साधक असता. आणि एक चांगला साधक जेव्हा आपले भोग भोगत असतो ना त्यावेळेस त्याचे भोग असतात ना ते ना इतके प्रखर नसतात. त्याचे ते भोग ना असे सुसह्य होऊन तो भोगायला लागतो. तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही हे नक्की करा. ही पोथी वाचा. या पोथीची सांगता वगैरे अगदी मी सांगणार नाही, तुम्हाला करणं गरजेचं आहे. आपल्या परिस्थितीनुसार प्रत्येकानं करावी. सांगता कशी करावी तर 9 लहान मुलांना आपण जेवायला वगैरे घालावं. जेवायला नसेल आपल्याला घालता येत तर त्यांना काहीतरी भेटवस्तू नक्की द्यावी. पण उडदाचे वडे त्यांना खायला घाला कारण नाथांना हे वडे फार आवडत होते. तर त्याच्यामुळे हा नैवेद्य म्हणून आपण नवनाथ पोथी वाचून झाल्यावर उडदाचे वडे तुम्ही देऊ शकता. लहान मुलांना घरी बोलावून जेवण देऊ शकता किंवा तुम्ही त्यांना एक गिफ्ट देऊन उडदाचे वडे खायला घालू शकता. मंडळी, अमावस्या ही बरंच काही असं काही वेळेस आहे ना तिची एनर्जी खूप हाय असते, म्हणजे वाईट असते. आणि काही वेळा तिची एनर्जी आहे ना, जो सकारात्मक माणूस असतो ना त्याला ती एनर्जी खूप आवडते.
म्हणजे मला तरी अमावस्येची एनर्जी फार आवडते. का माहिती आहे का? कारण तो चॅलेंज असतं त्या एनर्जीला फेस करायचं. ते चॅलेंज असतं त्या एनर्जीला फेस करायचं. म्हणजे तर कसं? तर मंडळी, या दिवशी आहे ना मी जास्तीत जास्त कामं करते. या दिवशी मी प्रत्येक उपासना करते. या दिवशी मी त्या दिवसाला, त्या एनर्जीला बरोबर त्याच्यासमोर उभी राहून पूर्णपणे भिडते आणि खूप मजा येते. त्याच्यामुळे तुम्हाला या दिवशी जी जी उपासना करता येईल ना, तुम्ही ती ती उपासना करा. कारण अमावस्या ही कुठल्याही दुःखाला कारक नसते. अमावस्या ही फक्त आणि फक्त आपण काहीतरी करावं, आपल्या पितरांचे काहीतरी ऋण आपण फेडावेत ना, म्हणून ती आलेली असते. तर ज्याला जे जमतं ना पितरांसाठी, त्यांनी ते त्या दिवशी नक्की करावं. कारण पितृदोष असू देत नसू देत, पितरांना जर खुश ठेवलं तर तुमच्या घराचा उद्धार होईल. तुमचा जो वारस आहे ना त्याची भरपूर प्रगती होईल. आजारपणं घरात येणार नाहीत. पैसा टिकून राहील. सर्वात प्रथम अमावस्या येतेच ही मुळी आपल्या पितरांना आपण अगदी खुश ठेवण्यासाठी. त्याच्यामुळे हा दिवस न चुकता, अगदी न घाबरता, कुठलंही टेन्शन न घेता या दिवसाला मस्त साजरा करा. सोमवती अमावस्या आल्यामुळे आहे ना शंकराची उपासना, कालभैरवाष्टक पण 11 वेळा जर उदबत्ती लावून तुम्ही म्हणालात तर ही शंकराची एक उपासना खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला खूप छान प्रचिती देईल. तुमचे मार्ग मोकळे करेल. रोड ओपनर म्हणून ही उपासना निश्चित करा. तुमचे मार्ग मोकळे होतील. तुमच्यासमोर नवीन नवीन रस्ते येतील. दुसरी गोष्ट की तुम्हाला मदत करणारी माणसं तुमच्या आयुष्यामध्ये अगदी वाटेवरच असतील. तुमच्या उपासना सोपी आहे, छोटा आहे कालभैरवाष्टक मंत्र. तो स्तोत्र जेव्हा तुम्ही ते करता त्यावेळेस फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणताना उच्चार हे व्यवस्थितच आले पाहिजेत. जसं आपण कुठलीही पोथी, कुठलंही स्तोत्र, जसं दुर्गा सप्तशती जे आपण वाचतो त्याची स्तोत्र, जे बीजमंत्र आहेत त्याचे जे उच्चार आहेत ते एकदम स्पष्ट आणि क्लिअर हवेत. तसंच आहे कालभैरवाष्टक. खूप जण घाईनी वाचतात, मी पाहिलेलं आहे. देवराज्य सेवेमाने पावन आणि पंकज वालयज्ञ सूत्रबिंदू शेखरम कृपाकरम. आणि तुम्हाला कसली घाई आहे? तुम्ही असं का म्हणताय? तुम्ही छानपैकी बोला ना. देवराज्य सेव्यमान पावनादि पंकज. का नाही तुम्ही असं म्हणू शकत? तुम्ही देवासाठी नाही म्हणत आहात, तुम्ही तुमच्यासाठी म्हणत आहात. देवाला तुमच्या कुठल्याही काहीही गोष्टींची गरज नाही आहे. देवाला फक्त तुम्ही एकदा इथून नाव घेतलं ना तरी खूप आहे. पण हे जे काही आपण करत आहोत ना, हे फक्त आणि फक्त आपण आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणींमधनं मार्ग काढण्यासाठी करत आहोत. मग त्याच्यासाठी अजिबात घाई गडबड न करता, मन अस्थिर न ठेवता तुम्हाला या उपासना करायच्या आहेत. ही एक खूप फलप्राप्ती देणारी उपासना आहे जे मी तुम्हाला सांगितलं, कालभैरवाष्टक. तर ती उपासना तुम्हाला करायची आहे. जास्त उपासना मी या अमावस्येला देणार नाही आहे. आणि ज्याला खरंच खूप उपासनेची गरज आहे ना त्यांनी प्लीज माझे जुने व्हिडिओ पहा जे अमावस्या पौर्णिमेवर आहेत. ते न चुकता तुम्ही पहा. तुम्हाला खूप असे त्यामध्ये उपाय मिळते. आणि मी नेहमी तेच उपाय देते जे उपाय तुम्हाला इतरत्र कुठेही मिळणार नाहीत, यूट्यूबला तर नाहीच नाही. तिसरा जो आहे उतार्याचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. जो उतारा आहे, छायादान करायचं. ज्याला शक्य आहे त्यांनी संध्याकाळी मातीची पंती घ्यायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचं, त्याच्यामध्ये स्वतःचा चेहरा पाहायचा आहे, त्याच्यामध्ये वात लावायची आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली तो दिवा लावून यायचा आहे. तो दिवा लावल्यानंतर मागे वळून न बघता घरी यायचं आहे. बरं, छायादान सगळ्या घरच्या लोकांना जर करायचं असेल तर मोठी पंती घ्या मातीची, त्याच्यामध्ये तेल ओता. सगळ्या घरातल्यांनी एक एक करून त्याच्यामध्ये आपला चेहरा पहा आणि कोणी एकानं जाऊन तो पिंपळाच्या झाडाखाली लावून या. मागे वळून न पाहता घरी येऊन डायरेक्ट त्या व्यक्तीने अंघोळ करावी. घरातल्यांनी हातपाय तोंड धुवावे. देवाजवळ धूप दीप अगरबत्ती भरपूर घरामध्ये करावं. ज्यांच्या घरामध्ये बाधा आहे त्यांनी तर निश्चितच या गोष्टी कराव्यात. त्यामुळे मी अगदी तुम्हाला मनापासून सांगते, हा एक उतारा तुमच्यावरच्या कितीतरी अडचणींना असा उतरवून टाकेल. म्हणून छायादान करणं गरजेचं असतं. जरुरी नाही आहे की छायादान तुम्ही फक्त आणि फक्त अमावस्येला करा. गरज आहे तुम्ही हे वेळोवेळी करा.
छायादान हे वेळोवेळी करा. अमावस्येच्या दिवशी शक्य असेल ना तर छायादान ज्याला करता येईल त्यांनी तर करावंच, पण त्याआधी मारुतीच्या देवळात जाऊन, हनुमानाच्या देवळात जाऊन हनुमानालाही नमस्कार करावा आणि घरी येऊन छायादान तयारी करून छायादान करून यावे. दोन्हीची सांगड परफेक्ट असते कायम. तिसरा उपाय जो आहे तो आहे लिंबाचा. आता जे छायादान करणारे त्यांनी लिंबाचा उतारा करायची गरज नाही आहे. ज्यांना शक्य नाही आहे छायादानाचं त्यांना मी लिंबाचा उतारा देते. लिंब घ्यायचं ज्याच्यावर एकही डाग नसेल, एक धारी मिळालं तर अतिउत्तम. त्या लिंबाला 7 होल पाडायचे. सुरीचं टोक असतं त्यानेही होल पाडू शकता तुम्ही. 7 होल पाडल्यानंतर त्याच्यामध्ये 7 लवंग तुम्हाला टाकायचे आहेत. त्या 7 लवंग त्याच्यात खोचायच्या आहेत. त्या 7 लवंग खोचून झाल्या की घरातल्या प्रत्येकावरून 21 वेळा ते लिंबू उतरवायचं आहे. प्रत्येकावरून म्हणजे एका व्यक्तीवरून 21 वेळा अँटी क्लॉकवाईज डोक्यापासून पायापर्यंत लिंबू उतरवायचं आहे. हे लिंबू उतरवल्यानंतर हे लिंबू तुम्हाला तुमच्या घरातल्या स्टोववर, गॅसवर, जे काही तुमच्याकडे आहे त्यावर जाळायचं आहे. ज्याला शक्य आहे त्यांनी बाहेर चूल असेल तर चुलीमध्ये जाळा. ज्याला घरात नाही जाळायचं त्यांनी पत्र्याचं घमेलं असेल त्यांच्याकडे तर त्यांनी त्याच्यात जाळावं. पण हे लिंबू पूर्ण काळं होईपर्यंत तुम्हाला जाळायचं आहे. हे लिंबू जाळून झाल्यावर त्याची जी राख असते ना ती एक तर पाण्यामध्ये तुम्हाला व्हायला टाकायची आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला कचऱ्यात टाकायची आहे. पण घरातल्या कचऱ्यामध्ये टाकायची नाही आहे, घराच्या बाहेरच्या कचऱ्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे. उतारा झाल्यानंतर प्रत्येकाने हातपाय तोंड, नेहमी उतारा केल्यावर प्रत्येकाने हातपाय तोंड धुवायचे आणि कपाळी देवाजवळचं कुंकू अगदी मनापासून लावायचंच आहे. आणि या दिवशी अमावस्येच्या दिवशी, अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी आपण आंघोळ करतो त्या पाण्यामध्ये जाडं मीठ टाकावं आणि आंघोळ करावी. तर मंडळी, इतके सुरेख सुंदर सुंदर उपाय मी तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही लाईक कराल, आवडणार तर आहेतच तुम्हाला. आवडल्यावर लाईक करा आणि खूप आवडल्यावर, मनापासून आवडल्यावर माझे उपाय शेअर करायला विसरू नका. कारण बरेच जणांना गरज असते की चांगले चांगले उपाय हवे असतात. खूप जणांना माहीत नसतं की ॲक्च्युली काय केलं पाहिजे. डोकं चालत नसतं काही वेळेस, इतकं माणूस टेन्शनमध्ये असतं. तर त्या लोकांपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ पोहोचवा, हीच माझी विनंती आहे. तर मंडळी, पुन्हा भेटू, लवकर भेटू. छान छान असे विषय घेऊन मी नक्कीच येईन. तोपर्यंत बाय बाय करीन, टाटा करीन. मस्त राहा, खुश राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.